नमस्कार, कसं काय मंडळी. मी अक्षरा तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे संडे, रविवार. आणि जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत आले आहे की वसंत ऋतू सुरू होत आहे. तर मग आज हे जे रान दिसतंय वाढलेलं ते आपल्याला मूव्हिंग करायचं आहे आज. तर आज आमचा प्लॅन हाच आहे की पूर्ण आपलं बॅकयार्ड म्हणजे फ्रंट यार्ड आणि बॅकयार्ड सगळं क्लिनिंग, गार्डनिंग आणि क्लिनिंग करायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे जे खाली दिसतंय बघा, तर ही गवत जी आहे ती पूर्ण मेलेली आहे. आणि हे जे सगळं उगवलं आहे ना, हे रान सगळं, ह्याला वीड बोलतात. तर आता आपल्याला मूव्ह करण्याचं कारण हेच आहे की हे सगळं जे रान उगवलेलं दिसतं ते बघा, तिथे सगळं वाढलेलं आहे. तर आम्ही जवळजवळ 3-4 महिने आम्ही हे मूव्हिंग केलेलं नव्हतं, कारण की थंडीमध्ये तसं पण मरतंच, पूर्ण गवत मरते. तर मग आता जसं वसंत ऋतू येत आहे तर मग हे करणं आवश्यक आहे. नाहीतर मग घरामध्ये साप किंवा विंचू हे येतात. आणि इथे आलेले आहेत, आमच्याकडे सुद्धा 2 विंचू आलेले गेल्या वर्षी. तर मग आणि इथे कसं ना, साशा आणि आश्वी सतत खेळत असतात, त्याच्यामुळे हे मूव्ह करणं फार गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी हे मूव्ह करावं लागतं. नाहीतर जसं तुम्हाला माहिती आहे, इथे आम्ही टेक्सासमध्ये राहतो, तर टेक्सासमध्ये साप वगैरे हे सगळे येतच राहतात घरामध्ये. आणि इथे जसं आम्ही इथे ना रोपं लावली आहेत गुलाबाची, तर इथे सुद्धा आम्हाला 2-3 साप दिसले होते. तर आता हे सगळं क्लीन करतोय आम्ही. आणि हे बघा, हे माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला मोठं ओक ट्री आहे, हे आमच्या घरामध्ये बॅकयार्डमध्येच आहे हे. तर ना ह्याची पानं बघा तुम्ही, संदीप झूम कर जरा, ते पानं बघा सुकलेली आहेत पूर्ण. तर आता ही सुटलेली झाली. आणि गेल्या वर्षी मला आठवतं आहे, मी आणि संदीपनी मिळून जवळजवळ 10 अशा मोठ्या गोण्या भरून आम्ही हे पानं उचललेली आहेत. तर हे एक काम असतं. तर आता हे मूव्ह केल्यानंतर हळूहळू पानं पडायला लागतात आणि मग ह्याचा पूर्ण एक ढिगारा होतो, तर ते सुद्धा आम्हाला इथे उचलावं लागतं. आणि हो, इकडे बाहेर हे कोणाला दिलं जर काम तर खूप पैसे घेतात, त्याच्यामुळे स्वतःची कामं इथे स्वतःलाच करावी लागतात. तर आता आम्ही आता सुरुवात करतोय मूव्ह करायला. तर त्याआधी तुम्हाला मी आमचे इन्स्ट्रुमेंट्स दाखवते की कशाने आम्ही मूव्ह करतो आणि काय काय वापरतो इकडे गार्डनिंगसाठी. आणि आज खूप वारा आहे, त्याच्यामुळे वाऱ्याचा आवाज जास्त येतोय. तर चला दाखवते मी तुम्हाला. हे बॅकयार्ड आहे, हे बघा, हे बॅकयार्डचा दरवाजा आहे हा. आता मी तुम्हाला फ्रंट यार्डमध्ये नेते. तर फ्रंट यार्डमध्ये सुद्धा दोन्ही बाजूला असंच रान उगवलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि हो, हे जे एवढं मोठं बॅकयार्ड आहे त्याला पूर्ण मूव्ह करायला जवळजवळ 1-1.5 तास लागतो. तर ते करायचंच आहे. आणि बाहेर सुद्धा अर्धा तास लागतो, कारण की दोन्ही बाजूला आहे बाहेर. तर चला मी दाखवते. साशाला बघा, साशा आमचा पळत आहे बा आमच्याबरोबर. आता मी जस्ट बॅकयार्डमधून फ्रंट यार्डला आले. आणि हे बघा, जसं तुम्हाला मी म्हणाले की किडे येतात, साप विंचू हे सगळे येतात आतमध्ये. तर गरमी अजून चालू पण नाही झाली आहे. आणि हे बघा, हे असे येत राहतात घरामध्ये. टूल्स दाखवते. हे बघा, हे आहे सगळ्यात मोठं मशीन जे आहे, हे मूव्ह करण्यासाठी असतं पूर्ण रान. आणि हे जे आहे ब्लोअर आहे, हे जशी पानं पडली आहेत बघा सुकलेली सगळी, तर इकडे मूव्ह केल्यानंतर कचरा होतो, तर ते हे ब्लो करण्यासाठी आहे. आणि हे बघा, हे आहे एजर, ह्याला एजर म्हणतात. आणि इथे तुम्ही बघू शकता हे कसं, हे लेवल पाहिजे असतं. आता हे जसे एक्स्ट्रा उगवलेले जे आहेत ते ह्याच्यानी कट करायचे, तर ते ह्याच्यासाठी वापरतो हे आपण. आणि हां, अजून एक गोष्ट, हे ना लेवल पाहिजे असते. जर हे असे दिसले ना, तर इथे HOA जे असतात, म्हणजे जसं भारतामध्ये आपण मेंटेनन्स भरतो, तर इकडे HOA भरतो आम्ही. तर मग ती लोक आपल्याला फाईन लावतात जर हे असं काही एक्सेस वाढलं असेल किंवा जर तुम्ही मूव्ह करत नसाल. तर ती लोक असे आठवड्याला किंवा 15 दिवसांनी असे राऊंड मारतात आणि मग ते चार्ज मारतात आपल्याला. हे वीड इटर. तर हे ना, हे बघा, ही पूर्ण अशी एक स्ट्रेट लाईन आहे ना, तर हे एज स्ट्रेट करण्यासाठी असतं. आणि डायरेक्ट हे वीड जी उगवली आहे ही कॉर्नरची आहे बघा, तर हे मारतं डायरेक्ट. तुम्ही समोर बघू शकता, ते बघा कसं एका लाईनीमध्ये आहे. तर ते एजेस आपल्याला स्ट्रेट करण्यासाठी हे मशीन वापरतो आपण. तर मूव्ह करून झाल्यानंतर हे एजनी असं मारत जायचं, ती स्ट्रेट लाईन येते.
तर चला आपण आता सुरू करूया. आणि हो, आता हे मूव करणार आहे संदीप आणि हे साईडचं जे आहे ते मी करते एजिंगचं. आणि ते तिकडचं जे गवत दाखवलं तुम्हाला मी वाढलेलं ते सुद्धा मी वाढायला लागली आहे. तर बघा काय म्हणतो आपण ह्याला संदीप, फुलपाखरू ना? नाही, हेलिकॉप्टर. काय रे ते? मोठी मच्छर आहे त्याला अच्छा, काय म्हणतात? केन फ्राय. इथे केन फ्लाय बोलतात ह्याला. तर हे सुद्धा येतात असे. आणि हे बघा इथे आश्वी मस्त आमची खेळते. मम्मा पप्पा बिझी आहेत तर आश्वी काय खेळते? सँड सँड. तर आता हे बघा हे ह्याचं ऑइल आहे, सॉरी फ्युएल आहे मूव्हिंगचं. तर हे ते पुनेल टाकलंय आतमध्ये आणि आता त्याच्यातनं टाकायचं. तर हे फ्युएलवरती चालतं. काही काही इलेक्ट्रिक सुद्धा असतात पण हे आमचं फ्युएलवालं आहे. बॅकयार्ड मोठं आहे ना, इलेक्ट्रिक मध्ये. अच्छा, ओके. तर इलेक्ट्रिसिटीवाला म्हणजे छोटे बॅकयार्ड्स असतात ना त्याच्यासाठी युजफुल आहे. आमचं जरा खूप जास्त मोठं आहे बॅकयार्ड, त्याच्यामुळे हे बरं पडतं. आणि इथे आता हे मी टूल्स साईडला ठेवलेत. तर हे बघा इथे पण आहेत गार्डनिंग टूल्स, हे सुद्धा यूज करावे लागतात. तर असं काय काय इथे आम्ही सामान ठेवलेलं आहे मूव्हिंगचं. आणि हे बघा संदीपनी पूर्ण मास्क वगैरे घातलेलं आहे. हे आपलं कोविडचं मास्क आहे, कारण की खूप माती उडते, नंतर वीड वगैरे सगळं उडतं ना, त्याच्यामुळे हे असं पूर्ण कव्हर करावं लागतं. पण घालावे लागतात मूव्हिंग करताना, पटकन काहीतरी पायाला वगैरे चावायचं विसरले. तर इथे ना सेटिंग आहे, हे दिसतंय ना, ही सेटिंग आहे म्हणजे आपल्याला कितपत हवं आहे. तर आम्ही मीडियमपेक्षा एक लेवल कमीच करतो. आणि हे इथे बटन आहे, हे बघा, हे दाबायचं आणि इकडनं ओढायचं. हे बघा हे. आणि ह्याचा ना आवाज खूप जास्त येतो, तर म्हणून संदीपने ना इयरप्लग्स पण घातलेले आहेत कानामध्ये. आणि तुम्ही बघू शकता ऊन अगदी डोक्यावरती आहे. ॲक्च्युली आम्ही जरा आज लेट स्टार्ट करतोय. आणि मी सुद्धा असं जॅकेट घातलेलं आहे पूर्ण काळं काळं. ऊन खूप लागतं आणि टॅन होते स्किन अगदी. इथे आश्वी खेळते आणि आता संदीप ट्राय करतोय पण पटकन चालू होणार नाही, कारण की 3-4 महिने गराजमध्ये होती आणि थंडीमुळे ते म्हणतो ना आपण असं पटकन नाही चालू होत. त्याला जरा गरम व्हायला लागते मशीन. जरा थंडावली आहे मशीन. हा, चालू झाली. आवाज बघा किती येतोय. सारखं बंद पडतंय कारण की रान वाढलेलं आहे खूप. मी आता आतमध्ये आले जस्ट आणि आश्वीला भूक लागली म्हणून. तर आश्वी इथून बघते काय करतोय पप्पा. आणि साशा बघा काय करतोय तिथे. साशा नुसता फिरत राहील इकडे तिकडे ना आश्वी. बघा आता किती क्लीन दिसतंय, क्लिअर. तर इथे आहे तर इकडे नंतर करेल. आणि हे ना असं लाईनमध्ये जावं लागतं, म्हणजे स्ट्रेट लाईन किंवा म्हणजे व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल असं लाईनमध्ये जावं लागतं, म्हणजे ते व्यवस्थित कट होतात. मूव्हिंग चालू आहे संदीपची. तर मी विचार केला की चिकन बनवू, पण हे ना चिकन मी काल रात्री फ्रीजमधून काढायला विसरले. तर हे डिफ्रोस्ट झालेलं नाही आहे, अजून कडकच आहे. बघा मी पाण्यात टाकून ठेवलं आहे. तर आज मोस्टली आम्ही मग बाहेरच खाऊ, कारण की खूप कामं करायची आहेत आज घरातली. हे बघा हे आता किती छान दिसत आहे. हे आता मूव्हिंग करून झालं आहे.
हे जे आहे ना उगवलेलं, हे तेच मी तुम्हाला एजर म्हणाले ना, त्या एजरनीच हे कट करावं लागतं. एजेस जे आहेत ते. साशा बघ, साशा बस बस बस, उठू नकोस. आता मूविंग झालेली आहे इथे बघा तुम्ही, आणि हे सगळं उडालंय मूविंग करताना. तर हे नंतर लास्टला अगदी ग्लो करायचं पानं वगैरे. तर आता हे करते मी, हे बघा. तर ना हे एज अशी इकडे आहे बाबा, मम्मा इथे. सारखं आहे हे बघा, वायर असते ही, तर ना ही ह्याच्यामध्ये टाकावी लागते. आणि आता हे लावायचं. हे लागलं. आणि हे बॅटरीवरती चालतं. तर ही बॅटरी आता आम्ही चार्ज केली आहे. आता इथे माझे एडजस्ट करून झालेले आहेत. आणि आता संदीप म्हणतोय की तो अजून एक टेक्निक दाखवणार आहे. कसं म्हणजे आता मी सरळ पकडलेला ना, तर तो म्हणतोय की एक असं झोपवून सुद्धा असं एडजस्ट आपण कट करू शकतो वीड्स. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असं वर खाली सुद्धा सेटिंग करू शकतो आपण. आणि आता हा असं करणार आहे म्हणतोय. हे बघा, मगाशी आता तुम्हाला दाखवलं ना मी बॅकयार्डमध्ये की ते भिंतीला लागलेले असतात ते कसे करायचे. तर त्याच्यासाठी आपण असं करू शकतो. आता परत आम्ही बॅकयार्डला आलोय आणि हे इकडचे एजेस आहेत या कट्ट्याला लागून ते क्लीन करतोय. तर बघा किती उडतंय ते. तर आता आमचं मूविंग झालेलं आहे फ्रंट यार्ड आणि बॅकयार्डचं. आणि एजिंगसुद्धा झालेलं आहे. तर आता खूप दमलो आहे आम्ही. तर आता जेवण तर बाहेरनंच मागवू काहीतरी. तर आता हे शेवटचं काम राहिलं आहे ते आहे हे ब्लोअर मारायचं आहे. हे सगळं जे उडालेलं आहे ते बघू शकता तुम्ही. वरून संदीप वरून काढतायत व्हिडिओ, कारण की एक ओव्हरऑल लुक पूर्ण तुम्हाला कळायला की कसं झालेलं आहे बॅकयार्डचं मूविंग. तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काय, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.